बघा गाईज, मी एवढे पापड लाटलेत आणि माझी मम्मी आली आत्ताशी, झोपायला गेली होती. काय काम नको करायला, काय नको. मी बघा किती किती पापड लाटलेत बघा, काल पण लाटलेले. काय बोलत होती म्हणजे शायनिंग होती का तू? काय नाही सासू आहे का? पापड करायची म्हणजे जायचं झोपायला. तुलाच खायचं होतं आणि म्हणून मला म्हणते कशाला करायचंय पापड. विकत घेतले. विकतचं किती येतं तुला सांगितलं? 100ला 4 खायचे का तुला वर्षभरात? लय शायनिंग नको मारू बसत. मी आजारी होते, एकदा आजारी होते पहिल्यांदाच म्हणते मी लय काम केलंय, मी लय काम केलं. काय काम केलं का? काय काम केलं? पहिल्यांदा महिन्याभर, आता केलं 2 महिने. मीच काम करते. किती दिवस झाले माझंच 3 महिने वर्षातून मिळून 3 महिने केलं. 2 वेळा आजारी पडले तेवढे. आम्हाला काय होत नाही का? आमचं काय अंग लोखंडाचं आहे का? मला गरम होते. खायला नाही लागत का तुम्हाला? मला काय माहिती तुला गरम होतं? खायला नाही लागत? खायला काही तिला वडे होऊन जातात का? जास्त बोलू नको. गाईची कोल्ड ड्रिंक प्यायची माहिती का तुम्हाला? ते पिले एखाद वेळेस वर्षातून आणलं. काय झालं? रोज कोण आणून देतं मला? 2 वेळा ऑपरेशन झालं, कोण कोल्ड ड्रिंक पेल का? हा पिन मी कधीतरीच पेते ना. कोण आणतं रोज? घरात कोणी आणत पण नाही. असं नको सांगत राहू 17 तू कोल्ड ड्रिंक पिती, कोल्ड ड्रिंक पिती. ऑपरेशनच्या टायमाला सांगायचं ना ड्रिंक मध्ये कोल्ड ड्रिंक होतं. आधी असं सांगायचं का डॉक्टरला? काही पण बोलू नको उगाच. त्यांनी करते 2 पापड आणि झालं माझं काम. 2 केले का? 50 झाले असतील कालपासून माझे. 50 केले म्हणजे तुला ते 2-3 दिवस पुरणार नाही. 50 मी काय राक्षस आहे का? का हसते? काहीतरी उगाचच बोलायचं काय तर बोलते. आज पण नाही लागते का तू? खायला बसल्यावर 4 पापड खाते. 50 2 दिवसात 50. मग इथे एवढं गरम होतंय, गरमीत बसवलंय पापड लाटायला. अगं पण तुला होते, मला नाही होत का गरम? वो अलग ही लेवल का बंदा था. तुला ती काय सारखी मला गरम नाही होत. मला काय माहिती होतंय? मला किती घामोळे आले पाठीला. मग तुला होतंय, मग कशाला घेतलंय पापड लाटायला? तू मलाच खायसाठी घेतलं ना. आपल्या पोराला काही भेटावं बुवा, चला काहीतरी. मग तिकडे काय भेटत नाही पुण्याला बिण्याला, इथं मी देते करून तरी म्हणायचं नाही करीत काही. पुण्याला मी काय करून भेटत नाही. डिमांड मध्ये पैसे नाही लागत का? मग हे काय फुकट आहे का? हे फुकट अहो, बनवलं. हे फुकटच आहे. याला काय डाळ आणली मी घरी तळली आणि मसाला घातलाय, झाले पापड लाटले. म्हणजे 30 पापड घ्यायला जा बरं याच्यातले. काय होईल? 10 पापड घ्यायला जातो. काय होईल घेतलं? 100 रुपये भेटणार नाही 100ला. हा 20 आणून दाखव 100ला. 20 आणून दाखव. आणि हेच आपल्यासारखे मी बनवले असे. आपल्यासारखे म्हणजे याच्यापेक्षा भारी. भारी नको, खायला भारी नाही पाहिजे. नुसते दाखवायला भारी नाही पाहिजे. चव पण पाहिजे त्याला. चव मग ह्याला काय कसं काय 5 स्टार हॉटेलची चव येणार आहे का? आणि ते हॉटेलचं स्वाद एवढी भारी नसतात. हॉटेलचं काय सांगते मला? उगाच बाहेर नाही बोलत आहे. हॉटेलची एवढी भारी चव नसती. फक्त चांगलं लागतं हॉटेलला गेलं म्हणजे. AC लावायचं ना मग जरा पापड लाटायला बसायला मजा येते. एसी अगं बाई, मी काही एवढी आमदाराची नाही ना एसी लावायला. काही पण बोलत राहते सारखीच. पण मजा एसी लावून येते. ते लावून ते लावून पापड लाटायला काय मजा यायची. आता मस्त मजा येते ना. काय मजा नाही येत. मग गरम होते. मस्त मजा येते. काय नाही गरम होत, सगळ्यांनाच होते. तुला एकटीलाच गरम होत नाही. तिकडे मग झोपायला कशाला गेले होते? अगं कधीतरी झोपले. तुम्ही तर असंच दिवसभर मोबाईल बघता, नेहमीच बघता. ती म्हणते का मग तू मोबाईल नाही बघत का? मोबाईल नाही बघत. तू झोपते पण. मी झोपतच नाही रोज. मला झोपच नाही. मग काय करते? आली कधी अशीच बसून राहते. काहीतरी समजा काम असेल पुढे स्वयंपाक घ्यायचं. पण मीच केला. अरे स्वयंपाकाला आठवण पुढे गेली. चमा आली कधी स्वयंपाक केला का? कुठे दिवशी स्वयंपाक केला? 2 महिन्यापूर्वी. ये कहाँ फंस गया भाई मैं. 2 महिन्याचा आज सांगती. हा मग तू काय केलं? आमरस. आम्हाला चपाती केली. आमरसला काय करायला? असं नाही काय करावं लागत. चांगलं दूध तू है कौन तू? असं नको म्हणून नुसतं. आमरस
काय कोण केलं मिक्सर मध्ये बारीक केलं ते सगळं धुवून केलं आणि मिक्सर मध्ये बारीक करून फ्रीज मध्ये ठेवून दिला थंड व्हायला आणि मग चपात्या केल्या. बघा माझा पापड कसा गोल आला. काय दाखवी पापड गोल आल्याला मग सगळं पीठ लावलं पापड करते जास्त सफेद घेऊन ठेवले. मग कशाला सांगते तू लाट नाही येत ते तुझी मी तर लाटते. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कशाला सांगते नको का थोडंफार शिकायला काहीतरी मग असंच लाटलंय तसंच लाटलंय शिकायला नको का काही गप्प बसायचं ना गप काय ना तू काय म्हणजे सासू लागली का गं? सासू एक लाट निघाली ना आता मला माहिती गप बसायचं गप बसणार का मी? एक तर बघ सगळं हल्ली झालंय मी पूर्ण मी काय झाले का? चिडचिड झाली माझी हा चिडचिड झाली. बघा तुम्हाला गरीब वाटते ना माझी मम्मी सगळ्या लोकांना असं वाटतं की माझी मम्मीला लाड करते हा लाड करते लाडाच्या जागेवर लाड असत पुढे पण लाड नाही. कधीच लाड करत हा नाही. मस्त करते लाड लाड करत नाही तर लोकांना असं वाटतं हा करते लाड करते काय लाड करते लोक म्हणूनच म्हणतात लाड करते. मग काय लाड लोकांना करते? वाटते सगळंच खाय प्यायचं लाड आहे सगळं आवडतं काय खायचं? खायला. सकाळी मी म्हटलं तर चहा गरम करून घेते मा बिस्किट मी देते गरम करून तू कधी गरम करून घेते मला सांग की गरम करून दे. काही पण ब्लॉग मध्ये काय पण सांगते काही नाही सांगत खोटं नाही बोलत मी खरं सांगते कधीच काही घेत नाही आरामशीर बसती इथे येऊन मी बसती सोप्यावर आणि मला सांगते ते गरम करून चहा बिस्किट आणून दे मग खायचं मस्त पैकी 11 वाजता चहा नाश्ता आणि तिथून पुढे 12 वाजता लगेच जेवायला दे म्हणते. मग ही एक करते का काय माहिती काय सासरी का तेव्हा सारखी मला म्हणते मी ब्रह्ममुहूर्तला उठते सकाळी परत ब्रह्ममुहूर्त कधी असतो सकाळी 10 वाजता. सकाळी 3 तू है कौन तू? हा मग तेव्हा काय करते उठते झोपती पाणी पिते थोडंसं चालते आणि परत झोपते मग रात्री तू ब्रह्ममुहूर्तला उठते उठत नाही झोपतच असेल रात्रीचं तेव्हा आणि मग सकाळी 10ला उठते कधी झोपते मी रात्रीचं तोपर्यंत जागच असते मोबाईल मध्येच बघत असते आणि मग थोडंसं मी म्हणलं काही तुझं झोपत माझी उठायची वेळ तेव्हा हिची झोपायची वेळ असते. काय पण नको सांगू काय पण नाही खरंच सांगते मी खोटं नाही सांगत. काय पण ही चॉकलेट खाते आणि कोल्ड ड्रिंक पिते आणि हॉटेलचं खायला लागतं पण ते तर सगळ्यांनाच लागतं तुम्हाला नाही लागत मी तर कधीतरी खाते कधी तुम्हाला नेहमीच लागतं. नेहमी मी रोज खाते ना हा मग तुझ्या तुम्ही पुण्याला जाताय त्याला खाता मध्ये आधी खाता मी कुठं जाते कुठं खायला मी कधीतरी खाते. आम्ही घरचं खातो हा पुण्याला घरचं खातो आणि आम्ही आता इथं रोज बाहेरचं खातो. आणि ज्यूस बीस बनवून पितो घरचंच खातो आम्ही पण पितो चहा सरबत करून पिते सरबत देते चहा प्यायला नाही सरबत सांगितलं तरी चहा पिते मी पण. चहा पिते थोडंसं पिते अर्धा कप आता एवढ्यात पिते छोटा अर्धा कप आहे तो फुल नाही पिते. कोल्ड ड्रिंक लागते प्यायला कोल्ड ड्रिंकचं नको ना सांगू 17 वेळा. तर बघा गाईज मी कसे मस्त छोटे छोटे पापड बनवलेत. आता हे असे मोठे मोठे पापड बनवत होते मी. डोकं काय लागतं डोकं लागतं डोकं समजलं ना. एवढं छान आहे हो मग हुशार आहे मी. म्हणून एवढे पापड झाले एवढे मी छोटे छोटे केले तर ते 100 झाले आणि त्याला एवढी मेहनत लागली. काय मेहनत लागली असं डोकं यूज करायला लागतं गाईज. तर आधीच काय डोकं चालवलं काल सगळे तसे बनवले असते ना आज लागली सांगायला. अगं ते जेव्हा मेहनत डोकं करायला लावलं. चालू केले तेव्हा मला कळालं जरा डोकं आधी काय वापरायला. डोकं नव्हतं तर तुझं डोकंच नाही बरं करायचं. जाऊ दे मला बोलू दे आता. ते जरा मेहनत करायला लागलं ना तर माणूस काहीतरी टेक्नॉलॉजी काढतं. चला तर असं काही मी आता केल्यात गोष्टी म्हणजे पापड बनवलेत. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर आमचे भांडणं कोणाला आवडले असेल भांडणं म्हणजे ते पण प्रेमातच असतात असं काही नाही आम्ही सिरियसली भांडत होते याचं रोज चालूच असतं काही ना काहीतरी. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.